Praise the Lord. Hallelujah. Seem to be very excited. आनंदी दिसताय सगळे. Amen. Amen. As usual, I'm going to speak a little bit concerning the stage you are in right now. आणि नेहमीप्रमाणे तुम्ही आता ज्या टप्प्यामध्ये आहात त्याविषयीच मी थोडंसं बोलणार आहे. Amen. आमेन. And I believe that God will bless you. माझा असा विश्वास आहे की देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Amen. आमेन. Overcoming singlehood pressures. एकटे राहून जे दबाव येतात त्या दबावांवर मात करणे. Amen. एकटं राहून येणाऱ्या दबावांवर मात करणे. Overcoming singlehood pressures. एकटे राहून जे दबाव येतात ना त्या दबावांवरती कशी मात करायची. Isaiah 61 verse 7. आपलं बायबल सर्वांनी उघडा. यशया 61 आणि त्यातलं 7वं वचन. For your shame you shall have double, and for confusion they shall rejoice in their portion. Therefore in their land they shall possess the double. Everlasting joy shall be unto them. यशयाचा 61वा अध्याय त्यातलं 7वं वचन. तुमच्या लाजेच्या ठिकाणी तुम्हास दुप्पट मिळेल आणि अप्रतिष्ठेबद्दल ते आपल्या विभागीविषयी हर्ष करतील, म्हणून ते आपल्या भूमीत दुप्पट वतन पावतील. सर्व काळचा हर्ष त्यांना प्राप्त होईल. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Now as youth, आता तुम्ही सगळे तरुण मुलं मुली आहात especially those who are girls, आणि खास करून ज्या मुली आहेत, there is a lot of talk about marriage. लग्नाविषयीचा दबाव आणि गप्पा फार असतात. The moment you reach 15, 16, 17, ज्या क्षणाला घरामध्ये तुम्ही 15, 16, 17 या वयाला येता the family starts talking. परिवारामध्ये अशा पद्धतीचं बोलणं सुरू होतं. And if you reach a certain age, maybe beyond 25, आणि एखाद्या विशिष्ट वयाच्या पलीकडे किंवा त्या वयापर्यंत तुम्ही आला, उदाहरणार्थ 25 पर्यंत तुम्ही आलात, the talk becomes louder. की मग ते बोलणं अजून जोरात होतं. And some of the things you don't like to hear. आणि मग त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडत नाहीत. Because all things are not in our hands. कारण सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाहीत. And sometimes certain kind of depression enters the youth. आणि मग कधी कधी त्या वेळेमध्ये काही पद्धतीचं नैराश्य तरुण मुला मुलीत येतं. And that's why I'm taking this subject of overcoming singlehood pressures. आणि म्हणून मी हा विषय घेत आहे की एकटे असताना येणारे जे दबाव असतात त्या दबावांवरती आपण कशी मात करायची. Many families and the society we live in today, आज अनेक परिवार आणि ज्या समाजामध्ये ज्या सोसायटीमध्ये आपण सध्याला जगत आहोत, they see it as a shame for marriageable singles who have maybe advanced in age. लग्नाच्या वयातली मुलं मुली जर त्यांना एकटी दिसली तर त्यांना असं लज्जास्पद काहीतरी ऐकावं लागतं की Yes, because they have advanced in age. की समजा त्यांचं लग्नाचं वय झालेलं आहे किंवा एक लग्नाचं वय असतं ना, त्या वयाच्या पलीकडे समजा ते मुलं मुली गेलेले आहेत And if they are unmarried, आणि त्यांचं अजूनही लग्न झालेलं नाही, then there's a lot of talk. मग बोलणं गप्पा खूप होतात. More than our families, आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबापेक्षाही जास्त the outsiders are more interested. बाहेरच्या लोकांना फार उत्सुकता असते जाणण्यामध्ये, आपकी बेटी की शादी कब ले रहे हो. And the pressure is not from inside, the pressure is more on the outside. आणि दबाव आतून जास्त नसतो पण दबाव बाहेरून खूप असतो. In fact, in places like in some states, उलटपक्षी काही जागांमध्ये when someone, especially the female, मुलींसाठी खास करून मुलींसाठी, when she approaches the late 20s or 30s, समजा त्या मुलीचं वय आता 20 मध्ये आलेलं आहे, 20 नंतर मग 30 कडे जाणार आहे, eyebrows are being raised as to when that person would be married. मग भुवया अशा वर करून लोकांचे प्रश्न असतात की हिचं लग्न कधी करणार. Because कारण at least in India, कमीत कमी भारतात you reach 16, 17, they talk about marriage. 16-17चं वय झालं की घरामध्ये लग्नाच्या गोष्टी आणि लग्नाच्या बोलणी सुरू होते. They don't even see whether that person is established, the life is made, whether they have finished their education. आणि बघत नाहीत की त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय का, आयुष्य बनलंय का, कामाला वगैरे लागलेत का. नाही, 16-17चे झाले की घरामध्ये लग्नाच्याच लवकर बोलण्या सुरू होतात. Say, but I thank God that today's youth want to first establish themselves. पण मी प्रभूचे आभार मानतो की अलीकडच्या तरुण मुला मुलींना पहिलं स्वतःला स्थिर स्थावर करायला आवडतं, स्वतःला सेटल करायला आवडतं आणि मग ते म्हणतात की आम्ही लग्न करू.
But then pressure sometimes mounts so much that then they fall prey to such pressure. पण कधी कधी दबाव फार वाढतो आणि त्या दबावाच्या हे लोक आहारी जातात. And so some families even go as far as arranging suitors for their children. आणि मग काही कुटुंब तर काही ना काही तयारी पण सुरू करतात की त्यांच्यासाठी आपण बघूया. Not minding if they can get along with an individual or आणि not. स्वतः बघायला सुरुवात करतात त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं त्यांच्याशी जमणार आहे का नाही जमणार आहे ते काही बघणार नाही, तर स्वतः परिवारच शोधायला आणि हे करायला सगळी सुरुवात करून टाकतो. They start saying because that your aunt spoke, your uncle is asking, inquiring what happened. आणि मग म्हणतात घरामध्ये, नाही तुझे अंकल विचारताय, तुझी आंटी पण विचारते, मावशी विचारत होती, काकू पण सांगत होती. And that pressure builds up there. आणि मग दबाव वाढतो ना मुलींवर खास करून जास्त दबाव वाढतो. And this has caused so much desperation in young singles. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, तरुण मुलं मुली जे अजून एकटे आहेत त्यांच्यावरती इतकं एक असं व्याकुळ परिस्थिती निर्माण होते. They feel that the parents are bent upon chasing them out. आणि मग त्यांना कुठेतरी असं वाटायला लागतं की आमचे आई वडील बहुतेक आम्हाला घरातून हकलायलाच मागताय दादा, की तुम्ही लवकर निघा. And so due to such pressures, आणि हा जो काही दबाव येतो ना, some singles I know, they weep the whole night. त्या दबावामध्ये काही मुलं मुली एकटी जी आहेत ती रात्रभर रडत बसतात. Or then they start choosing somebody or anybody. नाही तर मग कुणालाही निवडतात आणि कुणाशी लग्न करायचा निर्णय घेतात, आगे पिछे काहीच बघत नाही. Why? का? To take the shame of singleness away. की आता एकटेपणाची जी लज्जा आहे, सारखं घरामध्ये पण विचारलं जात आहे, नातेवाईक सुद्धा पिडतायत, मग काही ना काही निर्णय घेऊन घाईघाईमध्ये करून टाकणार. Shame means, I mean, it's like, as though that person is a leper. आणि ती लज्जा, तो अपमान असा असतो ना की जणू काही तो व्यक्ती, तो मुलगा किंवा ती मुलगी काय कोडी आहे, कुष्ठरोगी आहे, अशा पद्धतीची लज्जा आणि अपमान त्यांचा व्हायला लागतो की अभी तक हुआ नहीं. So some people also see themselves as failures. आणि मग काही जण त्याच्यामध्ये स्वतःला अपयशी मानायला लागतात की मी बघा किती अपयशी आहे. And then they find it difficult to believe they can make it in life. आणि त्यांना अवघड वाटतं मग की आयुष्यामध्ये आपलं काही होणार पण आहे का काहीच होणार नाहीये, असे सगळे हताश व्हायला लागतात त्याच्यामध्ये काही जण. Just because you are not married doesn't mean you have not made life. आणि त्याच्या मागचं कारण काय की तुमचं लग्न झालं नाही, तो दबाव आलेला आहे. पण तुमचं लग्न झालं नाही म्हणून आयुष्य बनणार नाही असं काही नाही ना बेटा. Amen. आमेन. And such actions, they only help to confirm the fear of their family. आणि अशी कृत्य जी आहेत ना, त्याच्यातनं मग परिवाराची सुद्धा जी भीती आहे त्याला अजून एक दुजोरा मिळतो. Oh, I think though that my child will never get married. ओ, मला वाटतं माझ्या लेकराचं कधीच लग्न होणार नाही. So as a spinster or a bachelor, मग कुमारिका किंवा ब्रह्मचारी या नात्यानं मुलगा मुलगी ज्यांचं लग्न झालं नाही, you must have experienced some difficulty in settling down. तुम्हाला पण थोडीशी अडचण कधी ना कधी अनुभवायला मिळालेली असेल सेटल व्हायच्या अगोदर, की हे घरामध्ये सगळे प्रश्न खूप भेडसावतात. But your consolation should be, तुमचं त्याच्यात हे सांत्वन असलं पाहिजे God is with me. की देव माझ्या सोबत आहे, God is interested in my life. देवाला माझ्या जीवनामध्ये इंटरेस्ट आहे. At the right time, everything will fall into place. योग्य वेळेला सगळं यथायोग्य जागी पडेल. Amen. Amen. And there is a promise of God concerning me. आणि देवाने दिलेलं वचन आहे ना तुझ्या विषयीचं. And God will not let me down. आणि देव मला लज्जित करणार नाही, देव मला अपमानित करणार नाही. माझ्या घरच्यांना एवढी काळजी येतं, माझ्या देवाला किती काळजी असेल. You must understand हे समजून घेतलं पाहिजे that तुम्ही. depression and anxiety does not create your desire. की नैराश्य आणि हे जे काही तुम्हाला टेन्शन येतं त्यातनं इच्छा नाही तुमची निर्माण होत किंवा तयार होत. But a faith-filled disposition would. पण एक विश्वासूपणाचा जो काही स्वभाव तुमच्यामध्ये येईल. Amen. आमेन. You need to allow God to work in your life. म्हणजे काय, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही देवाला परवानगी दिली पाहिजे आपल्या स्वतःच्या जीवनात कार्य करायची. Start praying on your प्रार्थना own सुरू to the करा. Lord. स्वतः एकटे प्रार्थनेला बसा, प्रभूला प्रार्थना करा. Say, don't tell your parents. आई वडिलांना सांगू नका, Tell God, देवाला सांगा this is the atmosphere in my house. की माझ्या घरामध्ये देवबाप्पा असं सगळं वातावरण आहे. They are worried about me, माझ्या आई वडिलांना का माझ्या या नातेवाईकांना माझी काळजी होत आहे, worried about my future. माझ्या भविष्याची त्यांना काळजी होत आहे. But I place my life into your पण hands. माझं जीवन प्रभू मी तुझ्या हातात देत आहे. You bring the right person in my तू life. योग्य व्यक्ती माझ्या जीवनामध्ये आण. And sometimes God may want you to remain single all आणि your कधी life. कधी देवाची इच्छा अशी असेल की तू आयुष्यभर एकटं राहावं, So, असू शकतं असंही. so you have to
First, tell your desire to the Lord. तर पहिलं तुम्ही स्वतःची इच्छा देवाला सांगा की तुला काय हवंय ते अगोदर तुझी इच्छा देवाला सांग. Amen. आमेन. Because everybody doesn't have a desire to get settled in life. कारण सगळ्यांना आयुष्यामध्ये अशा पद्धतीनं सेटल व्हायची इच्छा नसते. Some want to live single काहींना एकटं राहायची इच्छा असते की मला लग्न करायचंच नाही असेही असतात काही जण and they are happy. आणि ते आनंदी असतात त्या अवस्थेमध्ये. Yes, some do make mistakes. आणि काहींकडनं चुका होतात नाही असं नाही. They want to get married, but since they delayed and delayed and delayed, त्यांना लग्न करायची इच्छा असते पण उशीर केला करेंगे 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 finally they say, आणि मग सरते शेवटी ते म्हणतात I didn't want to get married in the first place. मला ना पहिलं तर लग्नच करायचं नव्हतं. See, but see, inside deep they wanted, but since they delayed, now they cannot say anything else. खरं म्हणलं तर आतून त्यांची इच्छा होती पण आता त्यांनी होता त्या एवढा उशीर केलेला आहे की मग ते लोक असं काहीतरी बोलायला लागतात. Amen. So don't hurry up also, but don't make delay also. तर घाई सुद्धा करायची नाही आणि एवढा उशीरही करायचा नाही. Because Bible says there is a time for everything. कारण बायबलमध्ये Under the लिहिलंय sun. ना की सूर्याखाली प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे If you cross that time and age, आणि ती वेळ ते वय जर तुम्ही क्रॉस केलं it becomes difficult. मग अवघडच जाणार आहे ना. एक वय असतं ना बेटा लग्नाचं पण. And I mean, everybody will not get a Moses. आणि प्रत्येकाला तर किंवा प्रत्येकीला तर मोशे मिळणार नाही. Say, but God has somebody special for us. पण देवाकडे प्रत्येकासाठी कोणीतरी खास आहे हे नक्की. God had a special Boaz for Ruth. देवाकडे खास बवाज होता रूथसाठी. Amen. Amen. Even though it seemed it will never happen, it happened. आणि जरी असं वाटत होतं की हे कधी होऊच शकत नाही तरी सुद्धा रूथच्या जीवनात ते झालं. Because she was a widow. कारण ती विधवा होती ना. विधवा मुलगी होती ती. But yet, तरी God worked it out beautifully for her. देवाने किती सुंदर रीतीनं रूथच्या जीवनात काम केलं. Why? का? Because कारण for her it was God. तिच्यासाठी देव सर्वस्व. It was God. देव म्हणजे देव. She left Moab तिनं मोआब देश सोडला, माहेर सोडलं and stayed with God's people. आणि देवाच्या लोकांमध्ये येऊन राहिली. तिला संधी होती, सासू म्हटली पण होती जा परत, पण गेली नाही. Yes. ती इकडे आली. Bethlehem, house of bread. बेथलेहेम भाकरीचं घर, माझ्या देवाचं घर. Church is Church. a Bethlehem. It is house of चर्च God. आपलं चर्च आपलं बेथलेहेम आहे, देवाचं घर आहे. Amen. Amen. So as you be faithful in the church, तर चर्च मध्ये पण जसं तुम्ही विश्वासू राहाल God will make a way out for you. देव तुमच्यासाठी मार्ग तयार करेल. He will bring out a beautiful testimony in your life. सुंदर साक्ष देव तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात घडवेल. That family pressure can be turned into a testimony for you. आणि ते पारिवारिक जे काही प्रेशर किंवा दबाव येत आहे ना तो सगळा एका सुंदर साक्षीत बदलेल. But God is waiting for your voice in prayer. पण देव तुझ्या आवाजाची वाट बघतोय की याने याच्या आवाजाने मला स्वतः प्रार्थना केली पाहिजे. He is not waiting that you may cry just because your parents are pressurizing देव you. याची वाट बघत नाहीये की तुझे आई वडील तुझ्यावरती दबाव टाकतायत, नातेवाईक दबाव टाकतायत म्हणून आता तू यायचं आणि रडायचं. त्या रडायची देव वाट बघत नाही. And don't be worried, आणि काळजीही करू नका. because no amount of worry would solve any problem. कारण कितीही काळजी केली ना तरी आपली एकही समस्या त्यातनं सुटत नाही, सुटणार नाही. But the faith-filled prayer पण विश्वासाने भरलेली प्रार्थना will change every situation for good. प्रत्येक परिस्थिती तुझ्या चांगल्याकडे बदलेल. Even concerning your education. तुझ्या शिक्षणाविषयी सुद्धा God wants you to complete your education. देवाची इच्छा आहे तुझं शिक्षण तू पूर्ण कर बेटा. Without completing your education, don't even think of marriage. आणि तुझं शिक्षण पूर्ण केल्याशिवाय तू लग्नाचा विचार सुद्धा करू नको. But there also is a limit. पण मग त्यालाही एक मर्यादा आहे. शिक्षण म्हटलं तर किती वर्ष शिक्षण. Because some people will go on studying even till the age of 70. कारण मग काही जण तर 70 पर्यंत सुद्धा शिक्षण 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 तर त्याला एक मर्यादा आहे. Because education has no limit. शिक्षणाला मर्यादा नाही पण बेटा तुझ्या वयाला आहे ना. Are you getting me? लग्नाचं एक वय असतं आणि ते वय नुसतंच शिक्षणात घालवलं तर मग लग्न 70 करणार आहेस का. So you have to use the wisdom that God has given you. तर देवानी ज्ञान दिलेलं आहे ना ते थोडं कधीतरी वापरायचं. At the right time, at the right age, everything should fall into place. योग्य वेळेला योग्य जागी सगळं बरोबर आपल्या आयुष्यात पडलं पाहिजे. And that's why my heart goes out to all the singles. आणि म्हणून माझं हृदय ना तुम्हा एकटा मुला मुलींसाठी असं तडफडतं. Because you have denied yourself of worldly pleasures. कारण तुम्ही एक तर जगिक सौख्यांना नाकारलेलं आहे. तुम्ही प्रभूत आहात. Even the physical intimacy, enticement, you have left behind for the sake of Christ. आणि शारीरिक जवळीकता म्हणा, शारीरिक मोह म्हणा, ते सुद्धा या वयामधले तुम्ही ख्रिस्ता खातर
लांब केलेले आहेत And you are in waiting for the right man or right woman that God has promised you. आणि तुम्ही वाट पाहताय की योग्य मुलगी, योग्य मुलगा, योग्य पुरुष, योग्य स्त्री, देवाने मला जे सांगितलंय त्यानुरूप देव मला देईल, त्याची मी वाट बघतोय. त्याच्या अगोदर हे असलं मी काही करणार नाही. I understand what it means to be so beautiful and yet be single. आणि मी समजू शकतो ना की तुम्ही इतक्या सुंदर आहात तरी एकटं राहायचं असं म्हणजे काय, मी समजू शकतो. Because the worldly, if you are a worldly girl, कारण तुम्ही जर जगी सुंदर मुलगी असता, you would have had a line of boys proposing to you. बाय नाव Are you तुमच्याकडे getting लाईन लागली असती मुलांची प्रपोजल आणि मागणी घेऊन. I can understand. तर मी समजू शकतो की ख्रिस्तात आल्यानंतर आपलं जीवन वेगळं असतं. It's a sacrifice. एक त्याग असतो, आपण सुद्धा तो त्याग करायला आव्हान करतो. You are doing it. You are तुम्ही paying the करताय price. आणि तुम्ही ती किंमत मोजताय या तारुण्यात. And some of you are so qualified. आणि तुमच्यातले काही जण इतके शिक्षित आहेत. Some of the young daughters, they come to me, they are so qualified. काही तरुण मुली मला भेटायला येतात तर मला म्हणतात ना आमच्या या डिग्र्या, मी ऐकूनच थक्क होतो. And yet they are not getting any आणि proposal. तरी त्यांना अजून लग्नाची मागणी कोणी घातलेली नसते. Because sometimes कारण कधी कधी the boys are very, very less educated. मुलं फार कमी शिकलेली असतात आणि मुली खूप जास्त शिकलेल्या आहेत. And other times, इतर काही वेळेला all the good boys are outside. सगळी चांगली चांगली मुलं बाहेर आहेत गेटच्या. That's Getcha. what they feel. त्यांना असं वाटतं. Because कारण sometimes, we hold ourselves, our Christian life holds हो us, in something called not breaking certain rules. आपण स्वतःला जरा सभ्यतेमध्ये धरून राहतो ना, कारण आपलं ख्रिश्चन जीवन आहे बेटा. तर Yes. ती सभ्यता आपल्याला सोडत नाही. कुठेतरी मग आपल्याला ते हे व्हायला लागतं आणि म्हणून आपण त्या सभ्यतेत राहतो, तारुण्यात पण राहतो. Otherwise, you can go all out. नाही तर काय, तुम्ही या वयात ऑल आउट झाल. I mean, drinking, parties, cigarettes, smoking, मग काय, boys. दारू पिणं काय, सिगरेट पिणं काय, बिड्या फुकणं काय, मुलं काय, सगळं, मुली काय, You could have done all that. तुम्ही सगळं करू But शकला you have असता. restrained yourself. पण तुम्ही स्वतःला कुठेतरी गळ घातले की नाही आपण येशूतले आहोत, आपण ख्रिस्तातले आहोत, है For ना. the honor of Christ. ख्रिस्ताच्या मानाखातर तुम्ही स्वतःला एक मर्यादा आणि एक आवळ घालता की नाही. And sometimes, कधी कधी even in checking among believers who is the right one, you have delayed also much. बिलियन लोकांमध्ये सुद्धा कोण योग्य मुलगा आहे, कोण योग्य मुलगी आहे हे तपासता तपासता पण तुम्ही लोक खूप उशीर लावता. See, तपासायचं अरे पण किती तपासायचं. sometimes कधी कधी some of them say, काही जण म्हणतात I'm still studying, I'm still trying to understand that person. नाही अजूनपर्यंत आम्ही एकमेकांना समजून घेतोय. I mean, how long? किती वेळ एकमेकांना समजून घ्यायला Are किती. you counting his hair? काय त्याचे केस मोजणार आहेस का, I mean, how का much तो time? तुझे केस मोजणार आहे. 1 2 3. So, at a certain point, एका विशिष्ट पॉइंटला, at a certain age, एका विशिष्ट वयाला when you feel it is right and you feel peace, तुम्हाला शांती वाटते, योग्य वाटतं and he is 80% fitting your, आणि तो किंवा ती 80% Senses. 80% तुझ्या यादीत फिट आहे, you need to go ahead. पुढे जाऊन शुभमंगल सावधान करून टाकायचं. Amen. आमेन. I mean, obviously, अर्थातच taking your parents into confidence. आई वडिलांना विश्वासात घेऊन घरामध्ये सर्वांना सांगून, कारण की घरगुती बाब आहे. Amen. आमेन. It really hurts when you see people who seem to be less advantaged. आणि खरोखर वाईट वाटतं की ज्या लोकांना कमी असे फायदे दिसतात, than you are. म्हणजे तुम्हाला जे काही दिसतंय, Such ones are moving, forward maritally. म्हणजे काही जण पुढे, असले जण पुढे जात आहेत लग्नात वगैरे या विषयांमध्ये, And you are still stuck up somewhere. आणि तुम्ही अजूनही कुठेतरी अडकलाय. Like you have many friends. म्हणजे तुमचे मित्रमैत्रिणी खूप आहेत. It's not only believer friends. फक्त बिलीवर नाही, आपण जगात आहे, तुम्ही पण जगातल्या कॉलेजमध्ये वगैरे आहात तर मित्रमैत्रिणी आहेत ना. Or in your workplace or त्या जे wherever. काही तुम्ही काम करता, ऑफिसला जाता, नोकरी करता, तिथे सगळे ते बिलीवर नाही, जगातले पण They मित्रमैत्रिणी may आहेत. not be very good looking or very well placed, आणि त्यातले काही समजा दिसायला खूप चांगले नाही आहेत किंवा चांगल्या पोस्टवर नाही आहेत, but yet they are married. तरी त्यांच्यातल्या काहींचं पटापटा पटापटा लग्न झालं. And then you feel, why I'm stuck here? आणि मग तुम्हाला वाटायला लागेल की माझं माहित नाही अजून का होईना, माझं अडकूनच राहिलंय. And that pain comes आणि मग inside. त्या जरा वेदना व्हायला लागतात आतून की पण माझं असं का. See, because the world has a greatest number of selections. कारण जगाकडे ना खूप सारी निवड करायला चॉईस आहे, But for us, आपल्याकडे we have limited choice. आपल्याकडे मर्यादित निवड आहे. Because कारण it's not just being a believer. Among the believer also we want to find the best one. फक्त बिलीवर लोक नाही ना, बिलीवर लोकांमधले बेस्ट बिलीवर आम्हाला पाहिजेत.
Because some believers sometimes go a little bit off track also. काही बिलिव्हर जरा बिघडलेले पण असतात So ना you have to थोडंसं. study their life also. त्या बिलिव्हरचं पण जीवन तपासायला लागतं की बिघडावा नको. So the selection becomes reduced. मग निवड आपली किती कमी, आपल्याकडे चॉईस फार कमी असतो, निवड कमी असते फार. And that's why म्हणून we need to pray. आपण प्रेयर करायची. All of you need to pray. तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा बेटा. Because your future depends on the right partner. कारण तुमचं भविष्य जर तुम्हाला योग्य जीवन साथीदार मिळाला तर त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. You may be very well qualified, you may be very good looking also, but if you don't find the right partner, your life will be ruined. तुम्ही दिसायला सुंदर असाल, खूप शिक्षित असाल, हँडसम असाल, पण जर योग्य जीवन साथीदार मिळाला नाही ना बेटा तर आयुष्यामध्ये खूप पुढे त्रास होतो. So I can understand the pressure that is coming from your friends, तर जे काही from your दबाव- family, from your relatives. जे काही दबाव तुमच्यावरती तुमच्या परिवारातनं येतात, मित्रांकडनं, मैत्रिणींकडनं, समाजाकडनं येतात, मी ते समजू शकतो. I can understand also मी समजू शकतो हे that if सुद्धा. you had been an unbeliever, you would have had proposals lined up. की तुम्ही जर अविश्वासू असता तर तुमच्याकडे लाईन लागली असती मागण्यांची. You have everything the world looks for in a marriage. आणि लग्नासाठी जग ज्या कुठल्या गोष्टींकडे बघतंय ते सगळं तुझ्याकडे आहे. तर तुझं जगातला असता, अनबिलिव्हर असता तर तुझ्यासमोर लाईन लागली असती. But yet you are single. पण तरी अजून तू एकटा आहे किंवा एकटी आहे. Not because you are not educated, not because you are not handsome, not because you are not beautiful, आणि तू दिसायला चांगला नाहीये, चांगली नाहीये किंवा तुझ्याकडे शिक्षण नाहीये असाही काही भाग नाहीये. not because you don't have a good किंवा character, तुझा स्वभाव चांगला नाही, तुझं चारित्र्य बरोबर नाही असंही काही नाही. not because you are not placed well in the work, किंवा तुला चांगली नोकरी नाही, काम नाही असंही काही नाहीये. सगळं तुमचं ठीकठाक आहे. but you want a godly spouse. पण तुम्हाला एक भक्तिमान कोणीतरी जीवन साथीदार हवा आहे. Isn't it? है ना? You want a godly spouse. तुम्हाला एक भक्तिमान जीवन साथीदार हवा असतो ना. And God will honor you आणि देव तुमचा मान करेल. because of your waiting for the right choice. तुम्ही योग्य निवडीची वाट बघताय ना तर देव तुम्हाला त्यामध्ये आशीर्वादित करेल. Amen. आमेन. God will honor you. देव तुमचा मान करेल. Praise the Lord. देवाला धन्यवाद. And God loves you. देवाचं तुमच्यावर प्रेम आहे बेटा. God cares for you. देवाला तुझी काळजी आहे. You have to use much of God's wisdom आणि in this area. देवाचं ज्ञान जे आहे ना ते भरपूर प्रमाणात तू वापर. Amen. आमेन. Use God's wisdom. देवाचं ज्ञान भरपूर प्रमाणात वापर. Ask men of God to pray for you. देवाच्या सेवकांना, खऱ्या खुऱ्या देवाच्या सेवकांना स्वतःसाठी प्रार्थना The करायला world सांग. may not understand you. जग तुला समजून नाही घेणार. They may think that something is wrong with you. जगाला काय कळणार पण नाही. जगाला असं वाटेल की तुझ्यात काहीतरी गडबड आहे. But our criteria is different. पण असं नाहीये. आपला क्रायटेरिया वेगळा आहे ना. ज्या गोष्टींकडे आपण बघतो त्या गोष्टी वेगळ्या आहेत. Amen. आपल्यात गडबडलेलं काही नाही, चुकीचं काही नाहीये. And so parents are also worrying then about मग आई वडिलांना पण काळजी व्हायला लागते. एक विशिष्ट वय आलं की आई वडिलांना ती काळजी होतेच. school is over, शाळा संपली, college is over. कॉलेज संपलं, The next target is marriage. आता for them. पुढची गोष्ट म्हणजे लग्न. Amen. असं घरामध्ये असतं. And so all of the family members go through certain level of suffering. आणि मग संपूर्ण परिवारातल्या सगळ्या सदस्यांना, कुटुंबात सगळ्यांना थोडी ना थोडं ही काळजी आणि हा दबाव असतो. Every day. रोज I आईला know it. You वडिलांना. meet this goads which is pricking you at your side. आणि मला माहितीये तुम्हाला रोज हे टोचे आपल्या बाजूमध्ये टोचत असतात. The more the relatives, the more the goads. आणि जेवढे जास्त तुमचे नातेवाईक तेवढे जास्त टोचे. The lesser the relatives, the lesser the ridicules. नातेवाईक कमी असले की टोचे पण कमी बसतात. पण गणगोत मोठं असलं तर टोचेही खूप असतात. Sometimes they may even say, कधी कधी ते असंही म्हणतील, see, our children are married already. बघा आमच्या मुलांची ऑलरेडी लग्न And what do झाली. you get going to that church? तुम्हाला काय मिळतं त्या चर्चला जाऊन? अरे पण चर्चला काय नुसतं लग्नच करायला जायचं असतं का? तिथं यशही मिळतो ना. पण नातेवाईकच त्याला म्हणतात रे. गोंधळ येऊन घालून जाणार, ठिणगी टाकायची म्हणजे आग लागतेच घरात. But one thing I know, पण एक गोष्ट मला माहित आहे, when it is God's choice, देवाची निवड जेव्हा असते it will last beautifully. ती सुंदर टिकते. निवड देवाची पाहिजे, ती फार छान. It's a blessing to find a right wife also. आणि योग्य पत्नी सापडणं पण एक आशीर्वाद आहे. In this area, I am very blessed. या भागात मी तर खूप आशीर्वाद आहे. God has really blessed me with a very understanding, humble wife. आणि देवाने खरोखर मला फार समजूतदार आणि नम्र बायको दिलेली आहे. Praise God. मंडळ आभारी आहे हो.
You will not realize now, but once after you get married, you will come to know every day it becomes like a thorn in your flesh if the marriage is not right. तुम्हाला आता कळणार नाही, पण नंतरहून ना तुम्हाला समजेल. कारण की जर त्या लग्नामध्ये थोडंसं असं काही चुकलेलं असेल, निर्णय चुकलेला असेल ना, तर रोज काट्यासारखं ते आपल्याला टोचत राहतं. So just don't look at beauty or handsomeness. तर See नुसतं- the inner character of godly character in that person. नुसतं सौंदर्य बघू नका, नुसतं हँडसमनेस बघू नका, चारित्र्य, स्वभाव, गुणधर्म बघा. Your marriage should have a beautiful ending. तुमच्या लग्नाची अखेर सुंदर पाहिजे. Amen. आमेन. You should die of old age, अगदी वयोवृद्ध होऊन तुम्ही मेलं पाहिजे. not die of trouble in the marriage. हो ना, लग्न केलं, लग्नात त्रास झाले आणि मेला, असा अर्ध्यात मरायला नको आपल्याला. असं एकदम वयोवृद्ध होऊन मग आपण मरायचंय. आपलं लग्न एकदम छान टिकलं पाहिजे. नाही जमलं तर आम्ही घटस्फोट घेऊ. व्हॉट डू यू मीन? Say, yeah, people talk that अलीकडे way. असं बोलतात, नाही So what? जमलं तर आम्ही डिवोर्स देऊ. आणि मग खरूच It's नका. not so easy. एवढं सोपं आहे का डिवोर्स? The government has made it very hard. सरकारने घटस्फोट अवघड केलाय. पोडगी भरता भरता नाक नऊ येतील तुला. You don't know how much you have to pay there. तुला माहित नाही घटस्फोट नंतरून किती पैसा खर्चाला लागेल तुला माहित नाहीये. You have to minus buying a few clothes and Oh. the money will go to the lawyer. हा, मग थोडे कपडे कमी घ्यावे लागतील जे काही तुम्ही घेताय त्यातून, आणि वकिलाला फी भरावी लागेल. And those who marry in haste, आणि जे घाईघाईनी लग्न करतात ना, see their condition also. त्यांची अवस्था पण बघा ना. Amen. आमेन. I'm not cursing them, मी त्यांना शाप देत नाही, but life is hard outside God. पण बघा, देवाबाहेरचं जीवन अवघड आहे बेटा. आपल्याकडे देव आहे म्हणून आपलं खूप काही सोपं आहे. देवाबाहेरचं जीवन अवघड आहे, It's not easy. सोपं नाहीये. And that is why even getting married to unbelievers is like light and darkness trying to stay together. मग अविश्वासू व्यक्तीशी लग्न करणं सुद्धा फार अवघड. म्हणजे ते तर अंधार आणि प्रकाश एकत्र राहण्यासारखं आहे. It's like light and darkness trying to work out the middle path. म्हणजे अंधार आणि प्रकाश एकत्र आले आणि आता मधला रस्ता शोधतायत, तर तो कुठून सापडायचा? मधला म्हणजे काय? डिम लाईट. So always living in the evening light. म्हणजे संध्याकाळी असा डिम प्रकाश कसा होतो सायंकाळच्या वेळेला, तसं. Because you are the light, there is darkness, so you come in the dim हो, light. कारण तू आहे प्रकाश, इथून आला अंधार, तुम्ही एकत्र झाला आणि तुम्ही ठरवताय की आपण आता कुठला तरी मध्यम काढून पुढे जाऊ. तो मध्यम डिम लाईटचा आहे. तो काय मध्यम असणार We आहे? want the fullness of light, आपल्याला प्रकाश पूर्ण पाहिजे, fullness of joy, आपल्याला आनंद पूर्ण पाहिजे, fullness of peace. आपल्याला शांती पण पूर्ण पाहिजे. असे मधले रस्ते नको आपल्याला. Amen. आमेन. Together coming to church, एकत्र चर्चला यायचं आपल्याला, together partaking in the breaking of bread, एकत्र आपल्याला प्रभू भोजनात भाग घ्यायचा आहे ना, together naming the child. एकत्र आपण पुढे संतान झालं आपल्याला, तर संतानाचं नाव पण एकत्र ठेवायचंय ना. तुझं तू बघून घे म्हणजे काय? दोघांचं झालंय. And then Valentine is another story. It brings lot of more pressure for the आणि youth. व्हॅलेंटाईन हा अजून एक प्रकार आहे. तो तरुण मुला मुलींमध्ये अलीकडे फार दबाव आणतो. अरे मुझे अभी तक गर्लफ्रेंड और बॉयफ्रेंड है ही नहीं. See? आता पिंटीला करायची पण काय गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड? And that also then they take money from the parents to take that person to the restaurant. मग त्यात सुद्धा आई वडिलांकडून पैसे घेणार आणि मग तिला किंवा त्याला हॉटेलमध्ये खायला घेऊन जाणार. Amen. First we have to establish our life. असं नाही बेटा, सांगायचं तात्पर्य असं आहे, पहिलं थोडं जीवन स्थिरस्थावर करा. See, when you are only friendly, आपण आपली जेव्हा नुसती मैत्री असते ना, you go to the restaurant, it's a soldier's contribution. आपण रेस्टॉरंट मध्ये गेलो, हॉटेलला गेलो की सगळेजण मिळून आपण पे कर, गूगल पे सब लोग मारते और आज तू अर्ध पे, मी अर्ध करतो. तुला काय प्रत्येक जण. खायचं? डोसा, मला टीम उत्तप्पा मध्ये खायचा. सगळेजण. See, है it's ना? all like that. असं असतं. But when you are moving forward in a relationship, पण तुम्ही नात्यात जर पुढे जाणार आहात, then the bill is given to the man मग or a बिल boy. पुरुषाला किंवा मुलाला देतात. नात्यात जर पुढे जायचं ठरवलं असेल तर It's a respect for a man to pay the bill. पुरुषासाठी मुलासाठी तो एक आदर असतो की मी बिल भरतो. See? आणि आम्ही तो पुरुषांचा मुलांचा आदर राखतो. भले बरो. But sometimes the young ladies say, कधी कधी तरुण मुली म्हणतात, I'm an independent woman. नाही नाही मी स्वतंत्र मुलगी I आहे, can take care of it. मी सांभाळीन ना, I can pay the bill. मी बिल भरीन. And when they see the bill, it is 5,000. They say, I think so. I feel very super traditional today. So you हो. pay the bill. मग बिल बघितल्यावर त्या मुली म्हणतात, अरे बापरे एवढे पैसे झाले,
मग त्यानंतर आज मला खूपच असं इतकं असं पारंपरिक वगैरे संस्कारच आठवले, तुम्हीच भरा. आधी नाही आठवले संस्कार असं म्हणताना मी इंडिपेंडेंट. God is building you up, देव तुला बांधतोय, preparing you for the right man, preparing you for the right woman. योग्य पुरुषासाठी, स्त्रीसाठी, मुलासाठी, मुलीसाठी. लक्षात घे मी काय म्हणतोय, देव तुला तयार करतोय. Amen. Amen. You need to spend time with God. देवासोबत वेळ घालव राजा. If you even find the right person, आणि योग्य व्यक्ती जरी तुला सापडला ना, की ही मुलगी हो बरोबर किंवा हा मुलगा हो बरोबर, don't waste 10 years, 15 years, 20 years. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष वाया नाही घालवायची. Then you finally you become fed up of that person. शेवटी कंटाळा येतो मग त्या माणसाचा आणि मग मजा नाही राहत रे. Then you say, I have been meeting all these years. Why again to tie the knot हो ना, now? मग आपण म्हणतो एवढे वर्ष आपण एकमेकांना भेटतो, आता काय लग्नात काय आता एकत्र यायचे अजून. कारण एकत्र एवढे वर्ष एवढे आलेले आहेत तर त्यांना असं वाटतं अभी शादी क्या करणार. Amen. How much you will study that person? एखाद्या व्यक्तीचा अभ्यास किती अभ्यास करायचा. नाही तिला मी ब्लू ड्रेस मध्ये बघितलं, आता मला रेड मध्ये बघायचं, हो आता का? मला ग्रीन मध्ये बघायचं, मला बोला. येलो मध्ये बघायचं. आम्ही स्वभावाचं म्हणतोय, तुम्ही कपड्यावरच अडकलाय. आम्ही कॅरेक्टर म्हणतोय, आप लोग ड्रेस से ही बाहर नहीं निकल रहे. Amen. See, many times अनेक वेळेला God has not brought the right person in your life देवाने समजा योग्य व्यक्ती तुमच्या जीवनात नाही आणलेला, because कारण you are not yet done with the training and the building from God. अजूनपर्यंत तुझं स्वतःच तेवढं ट्रेनिंग, प्रशिक्षण देवाकडून झालेलं नाही. Amen. Amen. God is training you. देव तुला स्वतःला पहिले ट्रेनिंग करतोय. And so when you sit for the word, मग देवाचं वचन ऐकायला जेव्हा तुम्ही बसता, God removes all the sharp edges देव तुमच्यातला सगळा खडबडीतपणा काढून टाकतो and is preparing you आणि देव तुम्हाला तयार करतो for your spouse. तुमच्या पुढच्या जीवन साथीदारासाठी. Amen. आमेन. That's what he does. असं करतो देव. Otherwise, those sharp edges will break that marriage in 6 months. नाही तर ते खडबडीत भाग तुझे ते लग्न 6 महिन्यात तोडतील, एवढे खडबडीत आहेत ते. Amen. आमेन. And sometimes God is waiting for you to आणि change. कधी कधी देव वाट पाहत असतो तुझी. Sometimes people don't come to church. कधी कधी लोक चर्चला येत नाहीत. I don't like it. मला नाही आवडत Because church. my friend got married. कारण माझ्या मित्राचं लग्न झालं. God didn't answer my prayer. देवाने माझ्या प्रेयरला उत्तर नाही दिलं. God will answer your prayer. देव तुझ्याही प्रेयरला उत्तर देईल, तो सगळ्यांचा देव आहे. Amen. Some say, काही जण म्हणतात, oh, I left the choir because the choir leader shouted at me. मी क्वायर सोडूनच दिली का, नाही ते क्वायर लीडर मला खूप ओरडले. मग त्यात काय झालं. But little did they know त्यांना काय माहित आहे that the choir was God's training ground for you. की ती क्वायर, त्या क्वायर मध्ये तुझा भाग देवाने तुझ्यासाठी ठेवलेलं एक ट्रेनिंग ग्राउंड आहे. Yes. प्रशिक्षण आहे. In that choir, he is removing the sharp edges. त्या क्वायर मध्ये देवा तुझ्यातला सगळा तो टोकेदार आणि खडबडीत भाग काढतोय. In the church, as you listen to the word, he is removing all the sharp edges. चर्च मध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही वचन ऐकायला बसता, देव हेच करत असतो. कारण कानावर ते शब्द पडतात, आतमध्ये जातात आणि देव आपल्यातला खडबडीतपणा काढून टाकतो. But if you don't hear the word of God, पण तुम्ही वचनच जर ऐकलं नाही you have got bristles on you. तर काय होतं मग, सगळीकडनं काटे असतात तुमच्या. Porcupine, you know the porcupine? काटे असतात ना, पॉक्युपाईन माहित आहे. Any animal tries to bite it, all those sharp needle-like things pierce it. कुठलंही जनावर त्याच्यावर अटॅक करायला गेलं तर हा त्याच्या काट्यांनी त्याच्यावर अटॅक करतो. God is removing those देव तसे तुझे ते काटे, sharp points from your ते life. शार्प काटे, तुला असलेली धार, खडबडीत भाग देव काढतोय. Amen. काढतो वचनाला बसून, शब्द ऐकून. And many times we think that we are doing church the favor. आणि अनेक वेळेला माहित नाही, आपल्याला असं वाटतं नाही मी चर्चवर उपकार करतोय. God is doing you a favor. God is removing the sharp edges to prepare you for your future. चर्चवर मी उपकार नाही करत आहे. मी चर्च मध्ये येऊन वचनाला बसून देव माझ्यावर उपकार करतोय की माझ्यातला खडबडीतपणा काढतोय. You have more to lose if you leave the church. तुम्ही जर चर्च सोडून दिलं ना तर तुमचं नुकसान खूप आहे, एवढं I'm मी telling तुम्हाला you. सांगेन. मी अगदी सत्यतेनं सांगतो तुम्हाला, चर्च जर तुम्ही सोडून दिलं काही कारणाने तर तुमचं नुकसान खूप आहे. And if we don't sit for the word of God, आणि वचन ऐकायला जर बसला नाही, I'm telling you, God has had to pause the training. मी तुम्हाला सत्य सांगतो, देवाला तुमचं जे ट्रेनिंग देव करत होता ते मध्येच थांबावं लागलं, कारण तुम्ही वचनच ऐकायला बसत नाही. If you don't come to church, तुम्ही जर चर्चला आला नाही God who began a good work, he will stop the training. तर देव काय करेल, ज्याने चांगलं कार्य तुझ्यामध्ये सुरू केलेलं होतं देव ते प्रशिक्षण, ते ट्रेनिंग मध्येच बंद करेल. Till you again come back to church. तुम्ही परत चर्चला येईपर्यंत देव म्हणेल थांबा जरा, ह्याला ट्रेनिंग आता नाही करू शकत.
ट्रेनिंग असतं बेटा, आणि ट्रेनिंग मध्ये सगळं येतं. Because your spouse will suffer if you are not trained. कारण तुझं जर ट्रेनिंग आणि प्रशिक्षण झालेलं नसेल तसं, तर तुझ्या जीवन साथीदाराला त्रास होईल. And you will suffer if your spouse is not, if the And other person is not तुझा trained. जीवन साथीदार तो किंवा ती त्याचं जर तसं ट्रेनिंग झालं नसेल तर तुला त्रास होईल. So both of you दोघे जण should give God the first place. तुम्ही दोघांनी देवाला पहिली जागा दिली पाहिजे एकत्र. And so God sometimes waits for some people to come to church. मग देव कधी कधी वाट बघतो अशा लोकांची की हे लोक चर्चला परत येतील. He's waiting for you to go back so he can continue his building program in your life. देव वाट बघतो की हे परत आल्यानंतर मग परत या मुला मुलींचं मी ट्रेनिंग करीन, त्यांना परत मी उभं करीन. Not only relating marriage, even your future, your career. आणि हे फक्त मी लग्नाविषयी न बोलतोय असं नाही, मग तुझं भवितव्य, तुझं करिअर, सगळ्या विषयीनं. कारण शेवटी देव हा लागतोच, आपलं नाही होणार नाहीये. Amen. आमेन. While you are saying God, when God, आणि जेव्हा तू म्हणतोयस की देव बाप्पा कधी, देव बाप्पा कधी, God is saying, when my daughter, when my son, when you will देवा, come to me. तुला बघून म्हणत असतो, तू कधी, मी तर रेडी आहे, तू कधी. Amen. You have to be faithful to God. देवाशी विश्वासू राहा, इमानी राहा. Amen. आमेन. Waiting upon God. देवाचरणी वाट पाहणे, Listening to God's word. देवाचं वचन ऐकणे, Praying. प्रार्थना, Seeking his face. मुख शोधणे देवाचं, प्रार्थना. You will not know, like Ruth, your feet will be in Boaz's field. रूथ प्रमाणे तुम्हाला कळणार पण नाही कधी तुमची पावलं बोआजाच्या शेतात पडली. I'll give you a few reasons why no suitor is coming. काही कारण मी तुम्हाला देतो की का तुमच्याकडे असे योग्य साथीदार येत नाहीत. There are three important factors responsible for this. 3 महत्वाची कारणं त्याच्या मागे आहेत की आपल्याकडे का योग्य साथीदार येत नाहीत आपल्या समोर निवडायला. And this can be prayerfully addressed. आणि हे प्रार्थनापूर्वक रीतीनं आपण हाताळू शकतो. First, एक, God factor. देवाचा भाग त्याच्यात फार मोठा आहे. God doesn't delay his children's breakthrough देव कधीच त्याच्या मुलांची नवीन कोरी सुरुवात उशिरा नाही करत. without a cause. कारणाशिवाय देव उशीर नाही लावणार. काही कारण असेल तर उशीर होईल, कारणाशिवाय उशीर देव करत नाही. Most times, बऱ्याच वेळेला he keeps them waiting for a divine purpose. देव त्यांना जर उशीर लावत आहे, वाट बघायला लावत आहे, तर त्याच्या मागे काहीतरी दैवी संकल्प असतात. His plans supersedes your calculation. आणि देवाची योजना, तू जो काही हिशोब करतो ना बसून की माझं मी असं मत असं मत असं मत, त्या तुझ्या हिशोबा पलीकडे देवाची योजना आहे. Amen. कधी कधी आपण बसतो ना, हवी ये असा असं मग असं करू मग तसं मत, त्या सगळ्या हिशोबाच्या पलीकडे देवाची योजना असते. If God didn't tell you to wait, आणि देवानी जर तुला वाट पाहायला सांगितलेलं नाही, then your waiting is hopelessly wasteful. तर मग तुझी वाट पाहणं अगदी निराशमय आहे आणि वाया आहे. कारण देव तुला बोललाच नव्हता की तू वाट पहा. Amen. आमेन. Sometimes we wait beyond a certain age. कधी कधी आपण एका विशिष्ट वयापलीकडे जाऊन सुद्धा मी देवाचरणी अजून वाट बघतोय, मी अजून वाट बघतोय असं करतो. God can't ask you to wait देव तुला वाट पाहायला सांगणार नाही if there असं. is fear in you. जर तुझ्यामध्ये भीती असेल तर. Don't live in fear. घाबरून जगायचं नाही बेटा, भिवू नका. Live a relaxed life. एक रिलॅक्स आरामाचं जीवन जगा. Cast your burden upon the Lord. आणि ओजी प्रभू चरणी नका. मी तर माझं ठरलेलं असतं, मी नेहमी म्हणते बी ॲट पीस अँड रिलॅक्स. प्रभू आहे आपल्या बरोबर. Amen. मी नेहमी म्हणते बी ॲट पीस रिलॅक्स. देव आहे ना. If God is keeping you waiting, then wait. देवाने तुला वाट पाहत ठेवलं तर मग वाट पहा. आपण नाही काय बोलणार. If you have not heard from God, जर देवाकडून तू अजून काय ऐकलेलं नाही, still wait. तरी वाट पहा. God will speak to you. देव बोलेल तुझ्याशी, देव सांगेल And तुला. even if he doesn't speak, आणि जरी देव तुझ्याशी नाही बोलला, he will bring the right person in your life. देव योग्य व्यक्ती तुझ्या जीवनात होता होता आणेल. In the meantime, मधल्या वेळेत study, अभ्यास करा, complete your education. शिक्षण पूर्ण करा, मध्यात सोडू नका. If you are working somewhere, कुठे जर कामाला लागलाय, establish your feet there. कामाला लागा, पाय आपले त्या कामात नीट रोवा, Earn money, पैसे कमवा, save some money. काही पैसे वाचवा, साठवा. Some parents are so loving काही आई बाप इतके प्रेमळ असतात that they sometimes tell their children, don't give what you get from your salary, you can save it for your future. तर ते आई वडील आपल्या मुलांना म्हणतात स्वतःहून की तुम्हाला जो काही पगार मिळतोय ना, तो तुम्ही तुमच्या भविष्यासाठी वाचवा, आम्हाला काही देऊ नका. Amen. असे काही वडील प्रेमळ असतात, आई वडील. And you can store some money like आणि that. मग असं असेल तर तुम्ही ते पैसे थोडे साठवून ठेवा. It will be useful tomorrow. तुलाच उद्या ते उपयोगी पडणार आहे.
Even for boys, मुलांसाठी पण if you're working somewhere, समजा तुम्ही कामाला कुठे लागलाय, save some money. थोडे पैसे वाचवा It ना, will be useful for you. तुलाच उद्या ते उपयोगी पडणार आहेत. What is the use of taking loan for your marriage and then repaying it all your life? म्हणजे फायदा नाही ना, तुम्ही लग्नासाठी लोन घेणार मग आयुष्यभर ते फेडणार, त्यात एवढा फायदा नाही. Amen. पण सुरुवातीपासूनच हे सगळं नीट ठेवायचं. Start from now on. आतापासूनच सुरू करा. Amen. का आता तुम्ही ते सगळे त्या वयात आहात म्हणून सांगतोय. Most of you are of that age. तुमच्याले जास्तीत जास्त त्या वयात आता आहेत की आता हे सगळे टॉपिक्स पुढे येणार. And even when you meet the right person, आणि तुम्ही योग्य व्यक्तीला भेटल्यावर सुद्धा study the person's life, त्या व्यक्तीचं जीवन थोडं तपासा. whether he loves God. त्याचं देवावर प्रेम आहे का? Just because somebody said, praise the Lord, don't put a garland around his neck. कोणीतरी प्रेज द लॉर्ड म्हणालं म्हणून लगेच हार घालायचा असं नसतं करायचं. He has to be strong in the Lord. प्रभूमध्ये खंबीर पाहिजे तो किंवा ती. How much his family is for the Lord. पारिवारिक काय आहे बॅकग्राऊंड, परिवार किती प्रभूसाठी आहे का नाहीये, का परिवारातले अर्धेच प्रभू आहेत अर्धे नाहीयेत, Amen. असं सगळं How खूप much असतं. is he committed to the Lord? किती प्रभूला करारी आहे तो किंवा ती. Next time I'll give you 15 points what you have to see in a person you are thinking of getting married. पुढच्या याला 15 मुद्दे देईन मी. एखाद्या व्यक्तीकडे जर तुम्ही लग्नाच्या दृष्टिकोनातनं बघताय तर काय मुद्दे बघायचे 15 मुद्दे 15 देईन. here, 15 here. 15 इथे 15 तिथे. 15 for boys, 15 for girls. म्हणजे 15 मुलांना 15 मुलींना मुद्दे मी देईन. And then you have to just paste it on your cupboard and check it up every day. तुमच्या कपाटावरती ते चिकटवूनच ठेवा म्हणजे रोज नजरेसमोर ते राहील म्हणजे तुम्हाला तपासायला बरं पडेल. When I take the next session, I'll give you those. And those पुढची- will be the final nail. आणि पुढची सभा जेव्हा मी घेईन ना युथ मीटिंग त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे देईन. And the best way to study a person is not from far distance. आणि एखाद्या व्यक्तीचा जर अभ्यास तुला करायचा आहे की तो कसा आहे किंवा ती कशी आहे तर लांबून थोडं कळणार आहे. Some people they see from far and say this is the one. काही जण लांबूनच हा तोच आहे तीच आहे. लांबून कसं That is fan worship. ते फॅन आराधना आहे ती फॅन आराधना. ओ फॅन कभी भी बुझ जाएगा. You know the fans see their celebrities from far off तुम्हाला माहितीये ना फॅन आपापल्या सेलिब्रिटीला लांबून बघतात and they fall in love with them. आणि प्रेमात पडतात. सेलिब्रिटी तो तिथे एकदम पार आणि इकडे प्रेमात पडले. And little do they know how their character is. काय माहितीये त्यांना या फॅन लोकांना की यांची चारित्र्य कशी आहेत काय स्वभाव आहेत. Sometimes they don't even know they are already married, but these Oh. people are thinking about कधी marriage. कधी या फॅनला काही पत्ता नसतो. त्या सेलिब्रिटीचं लग्नही झालंय सगळं झालेलं आहे आणि हे म्हणतात मला त्याच्याशी लग्न करायचं. Interaction sometimes reveals more than seeing from far. बघा बोलाचाली करून बऱ्याच गोष्टी कळतात. नुसतं लांबून बघून सगळं काही समजत नाही. The likes and the dislikes. काय आवड आहे काय निवड आहे काय आवडतं काय आवडत नाही हे भेटीगाठीतच कळतं ना रे. The adaptability. आणि काय म्हणजे कुठे कुठे आपले स्वभाव जुळतायत का नाही जुळत आहेत. How is the Holy Spirit leading you? पवित्र आत्मा कसं चालवत आहे. व्हॉट्सअप पे सब थोडं ही समजेगा. What the other person is doing. तो काय करतो ती काय करते. Whether they are already married, that also you have to question ऑलरेडी लग्न तर nowadays. झालं नाहीये ना तेही कळलं पाहिजे. म्हणजे काय आहे फॅमिली काय आहे कसं आहे कोण आहे थोडं तर माहित पाहिजे का नाही. Amen. आमेन. And then trust God. आणि मग देवावर विश्वास ठेवायचा. God will do it beautifully. देव सुंदर काम करेल. Second, 2 devil's influence. सैतानाचा प्रभाव. Sometimes the devil will make you to rush into marriage, कधी कधी ना सैतान तुम्हाला लग्नाची घाई करायला लावेल. or then he will make you to wait for all time for your life partner. कधी कधी सैतान तुम्हाला एक तर लग्नाची घाई करायला लावेल नाही तर आयुष्यभर वाटच बघायला लावेल. Yes. He And will Sai- make you to wait till you reach the age of 30, 40, 50. बस मग सैतान तुम्हाला 30-40 वर्षाचे होईपर्यंत एक तर वाटच बघायला लावेल. Amen. पण सैतान असं संतुलित काही करत नाही. त्याचं आउट ऑफ बॅलन्सच असतं सगळं सैतानाचं. So he will always try as much as possible to break it either way. तर सैतान काही करून ते तुमचं जे जमणं आहे ते तोडायचा प्रयत्न करणार. If he sees that you have a gift to remain single, आणि सैतानाने जर पाहिलं की तुमच्याकडे एकटं राहायचं दान आहे he will push you in marriage. तर सैतान तुम्हाला मुद्दामून लग्नात ढकलेल. And then finally they say, मग शेवटी ते म्हणतात मला करायचंच नव्हतं मी केलं आता काय. Say, why do they say that? असं का म्हणतात. काही जण मग असं म्हणतात मला ना करायचंच नव्हतं. The devil pushed them into it. सैतानाने ढकललं त्यांना आणि ते गेले त्याच्यात And the life becomes a mess. आणि मग आयुष्य बर्बाद होतं ना मजा नाही येत. And so there are marital spells also that keep people down. आणि असतात काही विवाहित बंधनं सुद्धा जी लोकांना अशी खालीच ठेवतात. Okay? Sometimes people get married outside the covenant of God. कधी कधी काही जण देवाचा जो लग्नाचा करार आहे त्याच्या बाहेर लग्न करतात. Yes.
Sometimes a spouse says, कधी कधी जीवन साथीदार म्हणतो get married to me, माझ्याशी लग्न or कर I will get married to you, but outside the covenant of किंवा God. मी तुझ्याशी लग्न करीन पण देवाच्या करारात नाही. Right? आपण आपलं That is not possible. ते शक्य नाही. This is not biblical. कारण बायबलला धरून हे नाहीये. Like you see in the Hindi movies, जसं हिंदी पिक्चर मध्ये they go in the temple मंदिरात जाणार, and they get married. लग्न झालं. They think that is how Adam and Eve got married. त्यांना असं वाटतं की आदाम हवेचं असंच झालं होतं. असं ना, आपल्याला देवाला चित्रात आणायलाच लागेल. The people have to know. लोकांना कळलं There has to be a पाहिजे. testimony. चार लोकांना कळलं पाहिजे, साक्ष पाहिजे. Amen. हो की नाही? The devil always monitors people when he knows that these people will be very useful for the kingdom of God, he spoils it. सैतान नेहमी मॉनिटर करत असतो अशा लोकांकडे, मुला मुलींकडे नेहमी, की जेव्हा सैतानाला कळतं की देवाच्या राज्यासाठी फार उपयोगी पडणार आहेत, मग सैतान येतोच त्यांच्याकडे गोंधळ घालायला. कारण त्याला माहिती असतं हे देवाच्या राज्यात इतके उपयोगी पडणार आहेत की थैमान घालतील I आपल्यासाठी. have seen मी बघितलंय. some were singles very passionate for God, काही एकटे होते, एकटे असताना देवासाठी फार आवेशी होते, prayer warriors, प्रार्थना योद्धा होते, kingdom workers. देवाच्या राज्यासाठी कामही करत होते. After marriage, लग्न झालं, you don't even see them. त्यांना आपण बघतच नाही, चर्चमध्ये येतच नाही ते लोक. See, ह्याचं सगळं खूप पाहिलंय आम्ही. devil played havoc. सैतान धुमाकूळ घालतो त्यांच्या Otherwise, जीवनात. he will send some prophet or prophetess to prophesy over you. नाही तर काहीतरी कोणीतरी संदेष्टी तुमच्याकडे तुमच्यावर भविष्यवाणी करायला पाठवणार. Either they will say stay single, or they will say get married tomorrow. मग ते तुला म्हणणार एकटाच राहा, लग्नच करू नको, नाही तर म्हणणार उद्याच लग्न कर. This is म्हटलं the ना, most auspicious day. बस हा दिवस उद्याचा फारच छान आहे. Some people will say काही लोक म्हणतील this year is very auspicious for हे you. वर्ष आपल्यासाठी फार चांगलं आहे. But where is God involved in मग it? देव कुठे आहे या सगळ्यामध्ये? There is nothing as auspicious. असं काही नसतं ना की हे वर्षच फक्त आपल्यासाठी फार चांगलं आहे, सुवर्ण आहे. You need God's blessings. देवाचे आशीर्वाद त्याच्यावर हवेत ना रे. Amen. आमेन. So be careful, तर सांभाळून जरा जपून, because many will come in sheep's clothing. का अनेक जण येतील, असतील लांडगे पण मेंढराचे कपडे घालून येतील तर तुम्ही फसाल. Inside they are ravenous wolves. आणि आतून ते लांडगे आहेत, तर जरा सांभाळून राहायचं. Amen. आमेन. So be careful, सांभाळून जपून because you राहा. get married just once, कारण लग्न एकदाच होतं बरं का. only once. हा, एक तर ते डोक्यातनं भलतं सलतं काढा, लग्न एकदाच होतं, See? कळलं Wedding is one day, marriage is all lifetime. का? वेडिंग एका दिवसात होऊन जात आहे, पण मग तो जो विवाह आहे ना तो आयुष्यभर टिकवायचा असतो. Many are enjoying the wedding so much they forget that marriage is there. अनेक जण वेडिंग डेचाच एवढा आनंद घेत राहतात की विसरून जातात पुढे तो विवाह टिकवायचा आपल्याला. Third point, तिसरा मुद्दा, personal carelessness. व्यक्तिगत निष्काळजीपणा. Pray to God for prudence. देवाला प्रार्थना करा की प्रभू मला थोडं ज्ञान दे. Some women foolishly wait for a charming prince to come काही riding on a मुली horse. काही बायका असं मूर्खासारखं वाट बघतात की कोणीतरी असा राजकुमारच माझ्या आयुष्यात यावा And he will sweep me off my feet आणि and make असं me मला sit तो on the horse. घेऊन जाईल आणि मला रथात ठेवेल. That may not happen. It may happen also. I don't know, but I don't think so. It will happen now. होई शकतं पण मला नाही असं वाटत असं होईल. कारण आता तशी राज्य आणि राजेच राहिले नाहीत तर राजकुमार कुठून यायचे. And it only happens in Disney movies. हे डिझनी मध्येच होतं ते सगळं की सिंड्रेलाचं वगैरे. ते You need to डिझनी. be around where believers are around. असं नाही, हे सगळं हवंय ना तर जिथे बिलीवर आहेत तिथे आपण पाहिजे. The best place is to be in the church. आणि बेस्ट जागा त्याच्यासाठी आहे चर्च. Get involved in some kind of activities in कुठल्या the ना church. कुठल्या चर्च मधल्या कृतीमध्ये तुम्ही भाग घ्या. There you will find your soul ties. तिथे तुम्हाला तुमच्या जीवाचे हे जे कोणी असणार आहेत ते भेटणार आहेत. And develop some kind of healthy relationship. आणि मग थोडी चांगली नाती, एक आरोग्यवान नाती अशी विकसित करा. It's not wrong to have a healthy relationship. आरोग्यवान नातं विकसित करणं काही चुकीचं नाही. Otherwise, नाहीतर how will you know whether one is suited for you or not? तुम्हाला कळणार पण कसं की एखादा व्यक्ती माझ्यासाठी सुटेबल आहे का नाही का, तेही कळलं पाहिजे ना. ते एकत्र सहवासात राहिलो असे Amen. तरच कळतं. And parents are not against you talking with somebody. आणि आई वडील काही तुमच्या विरुद्ध नसणार आहेत की तू मुलीशी का बोलला, तू मुलं अशी का बोलली. But the problem today is पण अलीकडे समस्या अशी आहे, the youth are more into mobile phones. तरुण मुलं मुली मोबाईल फोन मध्ये जास्त असतात. And then they lose interest in marriage. मग लग्नाचा त्यांचा इंटरेस्टच निघून जातो. Most of them are married to the mobile. आणि जास्तीत जास्त जणांचं मोबाईलशीच लग्न झालंय ना. And by the time they wake up, they are 40. आणि जागे होईपर्यंत 40 येते.
It's too late. मग उशीर होतो ना, 40शीत आता काय That शोधायचं? mobile has deceived them. त्या मोबाईलनी त्यांना फसवलं. See them, you go anywhere in the mall, any place, कुठेही जा. the head is down in तुम्ही the कुठेही mobile. जा, मॉलमध्ये जा, कुठेही जा, कुठेही जा, कुठेही जा, मेट्रोत बघा, लोकल ट्रेन बघा, बस बघा किंवा स्वतःच्या गाड्याही बघा, असं बघून बघूनच सगळं सुरू असतं. Say, and so they don't even have a fellowship. मग काही सहभागिता नाही, एकमेकात बोलाचाली They नाही, don't develop that kind of relationship. काही नातंच विकसित होत नाही ना, कारण सगळंच मोबाईल मध्ये. And then finally they don't even realize when their parents have bound them in marriage. आणि मग शेवटी त्यांना कळत पण नाही की माझ्या आई वडिलांनी कोण शोधून माझ्यासाठी आणलं आणि माझं लग्नही करून टाकलं, कारण ह्यांना मोबाईल मधूनच फुरसत मिळाली नाही. तर आई बाबांनी शोधून लावून दिलं, लावून दिल्यावर यांना जाग आली, अरे झालं. See, the law of attraction does not just go skin deep. आकर्षणाचा नियम फक्त त्वचेपुरता मर्यादित नाही. There is more to it than meets the eye. डोळ्याला दिसतं ना, त्याच्या पलीकडेही बरंच काय असतं. There has to be a talk, a conversation, बोलणं a पाहिजे ना, communion. एकमेकांमध्ये संभाषण झालं पाहिजे. Then you come to know मग one कळतं ना, another. एकमेकांशी बोलल्यावर कळतं, एकमेकांचे स्वभाव कळतात. Amen. बोलल्यावर कळतात ना, टायपिंग मध्ये कळतात का? नाही ना. बोला, अनुभवी माणूस बोला, आपका यूथ लीडर बोला. Until you hear the judgment from your spirit and from your mind, don't take decisions. तुमच्या आत्म्यातून मनातून जोर तुम्हाला तो न्याय निवाडा येत नाही ना, पक्की खात्री येत नाही, तो निर्णय नाही घ्यायचा. Amen. आमेन. You cannot claim to have loved a person just at far sight or just by sight. फक्त लांबूनच बघितलं आणि झाली आमची प्रेम कथा, असं नाही होत. Amen. आमेन. And you cannot pray it out also. In the name of Jesus, He belongs to me. आणि अशी प्रार्थना पण करू नाही शकत, येशूंच्या नावात तो माझाच आहे, In the name येशूंच्या of नावात Jesus, ती she माझीच आहे. belongs to me. येशूंच्या नावात ती माझीच आहे. असं नाही. Some of the mothers say, काही आया अशा असतात, I saw a vision. म्हणे मी दृष्टांत पाहिला, You are the person for my daughter. तुला दृष्टांत झाला, तूच माझ्या मुलीसाठी होणारा नवरा आहेस. But God is not interested in that girl. He is interested in the mother. आणि देवाला त्या मुलीत उत्सुकता नाही का? देव आईशी बोलतोय. Why God is not speaking to the person who really has to get ज्या married? व्यक्तीला लग्न करायचंय त्या मुलाशी पण देव बोलेल ना. नाही, ते आईला विजन येत आहेत, Visions and dreams and all, the mother is only आईला getting. सगळी स्वप्न आणि दृष्टांत येत आहेत. ते मुला मुलींशी पण देव बोलेल ना, Say, हो की नाही? yes. वयात आलेले आहेत ना, तर कुकुलं बाळ थोडे. And you need to be friends आणि with somebody. कुणाशी तरी मैत्री, एक मैत्रीचा At least स्वभाव a आहे. healthy friendship. एक आरोग्यवान मैत्री आहे. खडूस स्वभाव नाही पाहिजे. Amen. आरोग्यवान मैत्रीचे स्वभाव पाहिजे. खडूस ऍटिट्यूड मात्र नको. See, you need to have friendship where you know that this friendship, among it, I might find somebody that God has ordained. अशी for me. मैत्री पाहिजे ना, की ज्याच्यामध्ये तुला कळावं की या मैत्रीच्या माझ्या ग्रुपमध्ये होता होता प्रभू कोणीतरी मला देऊन टाकेल. Say, Facebook friends, फेसबुक मित्रमैत्रिणी, you don't know them. फेसबुक वरती काय माहिती आपल्याला? तो फेसचा नुसता बुकच आहे, त्यात काही कळत नाही. वो फेस का खाली बुक है, उसमें समझ रहा कुछ नहीं बेटा. Say, but people only say, no, I know that that person dresses well, so I पण like लोक it. म्हणतात नाही नाही, मी बघते ना, तो नेहमी छान कपडे घालून येतो. But you need to know that person's voice. अरे You need to know कपड्याच्या the आतलं person's हृदय कसं आहे, character. हा, त्याचा आवाज, त्याचं चारित्र्य, स्वभाव, ते पण माहित पाहिजे ना. Have you seen how he eats, how she eats? कसं खातो, कशी खाते, ते पण थोडासा अंदाज पाहिजे. Sometimes, बाहेरच्या कपड्यात पाहिलं, घरचे कपडे कसे असतात तेही बघा. you know, you won't believe. तुमचा विश्वास नाही बसणार. One girl came to me and said, एक मुलगी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, Pastor, पास्टर, I don't want to stay with this man. मला नाही राहायचं या I said, माणसाबरोबर. why? म्हटलं का बाबा, काय झालं? Because I am a vegetarian, he is कारण non-vegetarian. मी शाकाहारी आहे आणि हा नॉनव्हेज खातो. I said, you didn't know that before म्हटलं marriage? आधी नाही कळलं तुला, लग्न आधी नाही का हे No, सगळं? before marriage, we used to eat only veg. He नाही, also लग्न- used to eat veg with me. नाही, लग्न आधी तो माझ्याबरोबर व्हेजच खायचा, But सगळं with his शाकाहारी. friends, he used to eat non-veg. मित्रांसोबत खायचा नॉनव्हेज. So people, they talk for 5 years, 10 years. Ha. They only talk about sun, moon and हो ना. stars. मग मुलं मुली मी अलीकडे ऐकतो 5-5 वर्ष 10-10 वर्ष डेटिंग फेटिंग शेटिंग चालू होतं. त्यात तुम्ही बोलता काय हो? थोडं कामाचं बोला ना. Ah, what are you doing? What काय do you करतो eat? तू? तू काय What do करते? you drink? तू काय खाती? Where तू काय you पिती? stay? कुठे What राहती? you're working? झोपती पण का नाही झोपती? All that. They don't ask all that. काही विचारत नाहीत. असं नाही आंधळ्यासारखं. Say,
अलीकडे तेही विचारायचे Have you seen how they eat? कसं जेवतायत ते Have you बघा. seen their anger? राग किती येतो When they are cornered, how they respond? आणि अडचण आली तर त्यांचा काय प्रतिसाद आहे हा, When they सगळं. get angry, do they slap? चिडल्यावर चिडतातच का असंही नाही असतं. Anybody raising their hand, it is a strict no. आणि कोणी जर हात उगारत असेल ना तर कडक नाही आपला It कडक should be a strict no. एकदम स्ट्रिक्ट नकार No कडक matter नकार how big he is a CEO of a किती company, असो मोठे असो whatever. कोणी असो अख्ख्या कंपनीचा सीईओ असो जर हात उगारतो तर नाही Because कारण before marriage, if he lifts his hand, after marriage, he's lifting his legs. लग्न अगोदरचा हात उचलतोय लग्नानंतर तो पायानी मारेल हो की नाही You need to know their story. तर त्यांची थोडी स्टोरी माहित पाहिजे आपल्याला Amen. चर्च मध्ये पण थोडं विचारपूस करायची ना अरे आकाशवाण्या खूप असतात Say, look at Eve in the Bible. हवा बघा बायबल मधली She has always seen the tree of knowledge of good and evil. हवेनं नेहमी बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड पाहिलं But she never considered it pleasing to the eyes or good for food. पण तिनं कधीच त्या अन्नासाठी सौख्यमय वगैरे असं मानलं नाही Amen. आमेन Until the serpent gave her some suggestion. पण सापाने येऊन डोक्यात आयडिया आणि सल्ला दिला Suddenly she saw the tree in a different मग way. अचानक ती त्या बऱ्या आणि वाईटाच्या झाडाकडे वेगळ्या अँगलने बघायला लागली That tree started looking good for आणि her. मग ते झाड तिला चांगलं दिसायला लागलं But when she tasted it, तेव्हा तिने चव घेतली she know it was a false tree. तिला कळलं की ते खोटं आहे See, tasting it will come to know. चव घेऊन कळतं And sometimes कधी कधी more than you, the outsiders know. तुमच्याहून जास्त बाहेरच्यांना माहित असतं They see things more clearly than the insiders. बाहेरच्यांना आतल्यांपेक्षा गोष्टी चांगल्या क्लिअर माहित असतात So don't leave off your friends. तर मित्रांना असं सोडून नका देऊ Some of the suggestions coming from friends is right, मित्रांकडनं मैत्रिणींकडनं कधी काही सल्ले कधी कधी काही सल्ले बरोबर येतात but some of the friends out of jealousy will just break your हो ना पण relationship. काही मित्र मैत्रिणी तुमचा हेवा करतात ईर्ष्या करतात म्हणून तुमच्या नात्यामध्ये सगळं तोडून फोडून जातात Amen. तसंही नको So have a thorough talk. व्यवस्थित सगळी चर्चा करा बोला Bible says in Philippians 1:9, फिलिप्पी 1:9 मध्ये बायबल म्हणतं and this I pray that your love may abound yet more and more in knowledge and in all judgment. फिलिप्पी 1:9 आणि मी अशी प्रार्थना करतो की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व विवेकाने अजूनही अधिक अधिक वाढावी Say in judgment and knowledge you should grow. तुम्ही ज्ञानामध्ये न्यायामध्ये वाढलं पाहिजे Your love with discernment. तुमची प्रीती ज्ञानाने आणि सर्व विवेकाने Love with वाढू दे. knowledge is the secret. बघा ज्ञानासकटचं प्रेम हे रहस्य आहे Amen. आमेन मूर्खासारखं प्रेम नाही It's not just filial love, but love with discernment. फिलिओ प्रेम फक्त नाही तर ज्ञानासकटचं प्रेम पाहिजे In fact, you should start with knowledge and then introduce filial love. उलटपक्षी ज्ञानाने सुरुवात करून मग त्यात फिलिओ प्रेम घालायचं If you start with love, you will throw away knowledge प्रेमानेच सुरुवात केली नुसती तर आपण ज्ञान फेकून देऊ कुठेतरी मग ते महाग पडू शकतं because love is blind. कारण की प्रेम आंधळ आहे See? तर फक्त So when you प्रेमाने नाही introduce love, प्रेमाची तुम्ही ओळख केली ना you will throw away knowledge. की तुम्ही ज्ञान फेकून द्याल So start with knowledge. तर ज्ञानाने सुरुवात करा Start to know that person well. ज्ञानाने सुरुवात करा म्हणजे त्या व्यक्तीला जरा चांगलं ओळखायला लागा And then slowly मग हळू start liking that person. त्या माणसावर प्रेम बसू दे हळूहळू Amen. आमेन Are you getting me what I'm saying? कळतंय ना मी काय म्हणतोय And above all, आणि सर्वाहून जास्त just pray to God. देवाला प्रार्थना करा बेटा Amen. कारण जे कुणीच करू नाही शकत ते देव करू शकतो There are times a person just approaches a woman for marriage. कधी कधी एखाद्या व्यक्ती स्त्रीकडे मुलीकडे येतो लग्नाची मागणी You should घालतो not rush into it. घाई नाही करायची Have fellowship with that person. व्यक्तीशी त्या माणसाशी सहभागिता साधा Just बोला a चाली plain talk in the beginning. सुरुवातीला थोड्या गप्पा सरळ साध्या गप्पा Say. And then slowly, मग हळू let हळू God lead you. देव तुम्हाला चालू दे हळूहळू Amen. होता होता Don't push into things. घाईने गोष्टी नाही करायच्या And lastly, शेवटी don't dress up like witches or old people. म्हाताऱ्या लोकांसारखे किंवा मग चेटकिणी सारखे असे कपडे नका घालू Dress up neatly. आपल्या वयाला व्यवस्थित कपडे घालायचे Dress up decently. डिसेंट कपडे Dress up घालायचे. nicely. छान कपडे घालायचे Because you are young. कारण तुम्ही तरुण आहात There will be a time वेळ येईल when you will be wearing that kind of clothes. जेव्हा तुम्ही तसे कपडे घालाल पण त्याला अजून वेळ आहे When you are 70, म्हणजे 80, कसं म्हातारपणामध्ये कपडे वेगळे असतात ना 70-80 माणूस वेगळे कपडे घालतो पण त्याला अजून वेळ when you आहे. are young,
तरुण असताना groom yourself well. स्वतःला नीटनेटकं छान ठेवा. Because when स्वच्छ somebody ठेवा. is looking out for a marriage proposal, he would be wanting something very कारण nice. लग्नाच्या मागण्या वगैरे जर कोणी बघताय तर त्यांना किंवा तिला किंवा त्याला चांगलंच हवं असणार आहे ना. That's why when you come to church also, चर्चलाही येताना dress up nicely. चांगले व्यवस्थित ड्रेसअप करून या. Amen. कसंही आपलं गबाळ डोळे चोळत चर्चला असं नाही. Wear some nice perfume if you want. व्यवस्थित परफ्यूम वगैरे लावा थोडं. Stop wearing extra large dresses. आणि एक्स्ट्रा लार्ज वगैरे साईज जो असा तुम्हाला बुजगावण्यासारखा वगैरे असं ना. Amen. Be courteous in your talk. थोडं बोलण्यामध्ये पण कटियस पाहिजे, आदर पाहिजे. No loud mouth. असं जोर जोरात असं बोलायचं नाही. Be approachable. थोडंसं आपल्याकडे लोकांना येऊन बोलता येईल असा स्वभाव पाहिजे, प्रेमळ Sometimes some पाहिजे. are not approachable at all. कधी कधी काही माणसं अशी असतात ना की त्यांच्याशी बोलायची सोय नाही, They never smile. कधी हसत नाही. So the boy said, no, she is good as an aunt for मग me. मुलगा not म्हणतो for her." नाही नाही ही काकूबाईच बरी आहे, म्हणजे हिला आपण असं अर्धांगिनी वगैरे बनवू नाही शकत. Be modest. असे थोडं मॉडेस्ट राहा. Don't disrespect men अनादर करायचा नाही पुरुषांचा, मुलांचा. because कारण men they prefer respect. पुरुषांना आदर आवडतो ना, मुलांना आदर आवडतो. They like respect. मुलांना, पुरुषांना आदर आवडतो. And finally, शेवटी seek the Holy Spirit. पवित्र आत्म्याकडे तुम्ही मागा. If He gives you peace, त्याने शांती दिली go for it. तर जा करा. Talk to your parents. आई वडिलांशी बोला. Involve the parents. आई वडिलांना त्यात घ्या, फॅमिली त्यात घ्या. Get married in the church. चर्च मध्ये विवाह करा. Take the blessings आशीर्वाद घ्या देवाचे. of the elders and the pastors. एल्डर्स, पास्टर्स त्यांचे आशीर्वाद घ्या. And then let your life begin from the church. आणि चर्च मधून तुझं जीवन सुरू होऊ दे. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Okay. We will just have a few questioners, not much, but a few questioners. मला असं वाटलं होतं की थोडे जे प्रश्न आपले तेव्हाचे अजून बाकी आहेत त्यातले एक थोडेसे घ्यावेत असं मला वाटतंय. 2-4 प्रश्न. We'll just have a word हा, of prayer एक first. प्रार्थना करतो अगोदर आणि मग घेऊ. And so those who feel they have to go after prayer, they can leave. But some who want some questions to be answered, we are ready. ज्या मुला मुलींना असं वाटतंय की नाही आम्हाला उशीर होईल तर मग ते प्रार्थनेनंतर जाऊ शकतात, पण ज्यांच्याकडे वेळ आहे ते त्या प्रश्न उत्तरासाठी बसू शकतात. We will just take 3 or 4 एक 3-4 प्रश्न थोडेसे हाताळू जे बाकीचे अगोदरचे पेंडिंग पडलेत. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you for all my sons and daughters. माझ्या सर्व मुला मुलींसाठी मी तुझे आभार मानतो. Lord, प्रभू, they are very precious in our eyes. आमच्या नजरेमध्ये ही मुलं मुली फार मौल्यवान आहेत. I don't want one of them also to be swayed. मला त्यांच्यातला एकही बहकता कामा नये. Their lives should be made. त्यांचं जीवन बनलं पाहिजे, Their careers should be made. त्यांचं करिअर बनलं पाहिजे, Their future should be made. त्यांचं भविष्य बनलं They पाहिजे, have to get a right spouse. त्यांना योग्य जीवन साथीदार They मिळाला have to पाहिजे, get a right partner. त्यांना योग्य जीवन साथीदार मिळाले That पाहिजे which comes from you, जे Lord. तुझ्याकडून येत आहेत. And you do it, O आणि तू Master. त्यांच्या जीवनात हे कर दे Give बाप्पा. them wisdom. त्यांना ज्ञान दे. Let nobody take advantage of them. कोणी त्यांचा गैरफायदा घेऊ नये. All our daughters, आमच्या या सगळ्या मुली, they should not be deceived by anybody. ह्या माझ्या मुलींना कोणी फसवू नये. Because कारण there are आहेत men folks आहेत काही पुरुष मुलं who are there only to take advantage. फक्त गैरफायदा घ्यायला बसलेले They आहेत. are not there for long-term marriage ते plan. काही लॉंग टर्म विवाहासाठी येत नाहीयेत. So give wisdom to my young girls तर माझ्या या तरुण मुलींना ज्ञान दे that they will not fall into any kind of trap की कुठल्याही पद्धतीच्या पाशात जाळ्यात त्यांनी अडकू नये and ruin their lives. आणि जीवनाचा नाश स्वतः करून घेऊ नये. Because only in this area कारण याच भागात फक्त the devil can play havoc, सैतान धुमाकूळ घालू शकतो त्यांच्या आयुष्यात, especially the young girls' life. खास करून तरुण मुलींच्या जीवनात. Father, दे बाप्पा, I also pray मी प्रार्थना करतो that they may not fall for anybody who is married, ज्यांचं लग्न झालेलं आहे अशांच्या नादी त्यांनी लागू नये, but पण only the right person योग्य व्यक्ती की ज्याचं अजून लग्न who नाही is झालेलं single. अशांच्याच. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Thank you, Master. तुझे आभार प्रभू. Let your grace come upon them तुझी कृपा त्यांच्यावर येऊ दे mightily right now. महान रीतीने आता या वेळेला In the name of Jesus, येशूंच्या नावात. help them to complete their education. त्यांना मदत कर त्यांचं शिक्षण पूर्ण करायला. Let them have wisdom from you. तुझ्याकडून त्यांना ज्ञान दे. Let them study hard, अभ्यास त्यांनी चांगला करावा असं कर. pass, Lord, चांगलं पास व्हावं and come up in life. आणि आयुष्यात वर यावं. Let them be able to stand on their own feet. स्वतःच्या पायावर त्यांना उभं राहता यावं.
And then at the right time, आणि योग्य वेळेला let them get married and settled. त्यांचे विवाह होऊन ते सेटल होऊ देत. If it is in their destiny. त्यांच्या आयुष्याच्या दिशेत जर तसं होणं आहे Thank you, Father. तर होऊ दे. I believe you have heard my prayer. धन्यवाद देव बाप्पा, माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकलीस In Jesus' name I pray. आणि येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागितली. Amen and amen. Amen. Praise God. God Amen. bless you all. देवाला धन्यवाद. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.